सुख करता तूच दुःख हरता. चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. माझ्या नवऱ्याने सोडली दारू बाय देव पावलाई. तू सुख करता तू दुःख हरता. तू सुख करता तू दुःख हरता. तूच करता आणि करविता. तू सुख करता. आणि माझ्या नवऱ्याने सोडली या दारू. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू बाई देव पावलाय ग. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. या आणि अशा एकापेक्षा एक सरस गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 नाशिक जवळच्या मिग ओझर येथे झाला. लोककवी हरेंद्र हिरामण जाधव 10,000हून अधिक काव्यांचा हा निर्माता, ज्याने आयुष्यातील 60 वर्षाहून अधिकचा काळ कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी खर्च केला. जनसामान्यातला मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाज बांधवांपर्यंत समज प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्यात यशस्वी झाले. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल त्यांनी नेहमीच आपल्या लिखाणामधून धगधगत ठेवली. आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले. त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान लोककवी हरेंद्र हिरामण जाधव. लहानपणापासूनच लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले लोककवी हरेंद्र 1947 साली 7वी पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेत असताना ही आवड ध्येयात परावर्तित झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची घट्ट पकड आणि उराशी बाळगलेले समाजकारणाचं ध्येय, ज्याला आर्थिककरणाचा किंचितही लवलेश नव्हता. अशा गाण्यांचा जलसा संपल्यावर सर्वांना एक नारळ आणि ₹1.25 देऊन गावातील लोक सत्कार करायचे आणि तेच मानधन लाख मोलाचं ठरत 1958 साली मुंबईला आल्यानंतर शिक्षकी पेशा त्यांनी पत्करला. पण गाण्याचं वेड मात्र चालूच होतं. हळूहळू या जलशाचं रूपांतर कव्वालीमध्ये झालं. घाटकोपर येथे किसन खरात आणि पार्टी कवी लोककवी हरेंद्र जाधव अशी कव्वाली पार्टी निर्माण केली. पहिलाच सामना झाला तो प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत बोरीबंदर येथे. अशा कव्वाली सामन्यांमध्ये ते शीघ्र कवी म्हणून ओळखले जायचे. श्रोत्यांचं मिळणारं अमाप प्रेम हा सर्वात मोठा मोबदला. हे लोककवी हरेंद्र जाधवांचे समाधानाचे बोल होते. आंबेडकर चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले. त्यापैकीच एक कवी म्हणजे लोककवी हरेंद्र हिरामण जाधव. मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यात 33 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे मुख्याध्यापक या पदावरून 1992 साली ते निवृत्त झाले. 1950 साली नाशिकला गंगातीरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी सभा होती. त्या सभेत बाबांची मोटार आली, गर्दीही हटवा हे पहिलं भीमगीत लिहिलं आणि गायलं देखील. त्यांनी लिहिलेलं भीमगीत आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल सदैव प्रज्वलित ठेवतील. चौफेर लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थपणे खेड्यापाड्यात पोहोचवली. जनसामान्यांच्या मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाज बांधवांपर्यंत ते पोहोचण्यात यशस्वी झाले. लोकगीत, गाण्यांच्या तबकड्या, कॅसेट, सीडी, ऑडिओ सीडी, VCD आणि सध्या सोशल मीडिया ही अनेक स्थित्यंतरं पाहिली, पण गीतं मात्र तीच आहेत. 6 दशकाहून अधिक काळ रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, जनसामान्यांच्या वेदना संवेदना गुंफणारी गीते म्हणजे लोकगीते. हरेंद्र जाधव यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित गीतांची संख्या 10,000हून अधिक आहे. त्यांच्या 600हून अधिक ध्वनिफिती लोकार्पित झाल्या, ज्यात सारेगम, टी सिरीज, व्हीनस, सरगम, विंग्स म्युझिक, टिप्स, प्रिझम, सुयोग, स्वरानंद इत्यादी नामवंत संगीत कंपनींचा समावेश आहे. अनेक मान्यवर संगीतकार आणि गायकांनी ती संगीतबद्ध आणि गायले आहेत. 1967 साली हिस मास्टर व्हॉइस म्हणजेच HMV साठी गीते लिहिण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि शेकडो गीतं ध्वनिमुद्रित झाली. ज्या गीतांचा उल्लेख जेव्हा मनामनात जपलेली गीतं, परिवर्तनवादी गीतं, चळवळीची गाणी, युगसाक्षी गीतं, हृदयात जपलेली गीतं असा होतो, तेव्हा केलेल्या कामाची पावती मिळते. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि आदर मनाला समाधान देतं. महाराष्ट्रातील लोककला संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी कथा या लोककला प्रकाराचे योगदान कायम स्मरणात राहील.
2007च्या सुमारास लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या 75हून अधिक कथा आणि 150हून अधिक गीते लोककलावंत छगन चौगुले यांनी सादर केल्या, गायल्या. गौरवशाली महाराष्ट्राची परंपरा सांगणारी फुले शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुंदर अशी शिंपण करून सुंदर असा मळा फुलवता आला. त्या शब्दांच्या मळ्यात अनेक सामाजिक गीतं, लोकगीतं, भजन, गझल, कविता, बालगीतं, कोळीगीत, अभंग, गणगवळण, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य आणि भीमगीतं आहेत. 1947 पासून सुरू झालेल्या 6 दशकाच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली. तमाशा, जलसा, कव्वाली, जयंतीचे कार्यक्रम, तबकड्या, कॅसेट्स, आकाशवाणी, दूरदर्शन आणि अलीकडच्या काळात यूट्यूब. माध्यमं बदलली पण प्रवास मात्र निरंतर सुरू आहे. नुकत्याच एका ई-बुकसाठी गझल लिहिल्या. 1980च्या दरम्यान बौद्ध कलावंत संगीत अकॅडमी ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली नोंदणीकृत अशी संस्था स्थापित झाली, ज्यात अध्यक्ष आणि संस्थापक होते वामनदादा कर्डक. या संस्थेच्या मुख्य सचिव या जबाबदारीच्या पदावर काम करता आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व थरातील लोककलाकारांशी एक आपुलकीचं नातं निर्माण होऊन छान सुसंवाद साधता आला. सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील चळवळीतले लोककवी हरेंद्र जाधव यांचं योगदान आणि 6 दशकाहून अधिकचा अभूतपूर्व जिवंत, चैतन्यमय आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून केलेला प्रवास हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी असा आहे. आयुष्यातला निम्म्याहून अधिक काळ साहित्य आणि कलाक्षेत्राला त्यांनी देऊ केला, ज्याद्वारे समाजाची सेवा करता आली याचं समाधान त्यांना आहे. हरेंद्र जाधव यांचं 25 एप्रिल 2021 रोजी निधन झालं, पण त्यांच्या गाण्याच्या स्वरूपात ते कायम आपल्यात असणार आहेत. हरेंद्र जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.